मित्रांनो, प्रश्न क्रमांक 14 आणि आपल्याला विचारले सीडी काढायला. मागच्या पेपरला आलेला प्रश्न आहे. हे आपल्या या ठिकाणी क्वेश्चन मार्क आहे. ठीक आहे, आता लक्षात घ्या, हा 90 अंशाचा कोन आहे, हा सुद्धा एक कर्ण आहे. म्हटल्यानंतर आपल्याकडे हा एक काटकोन त्रिकोण झाला, पायथागोरसचा नियम तयार झाला. या ठिकाणी बघा, त्या 13चा वर्ग 169 वजा 144 बरोबर राहतात 25. हा 25 कोणत्या संख्येचा वर्ग आहे? 5 या संख्येचा वर्ग आहे. आता दुसरा मुद्दा, आपण हे BC बरोबर 5 आपल्याला मिळालेला आहे. आता या BD जेव्हा काढू आणि हे 5 वजा करू तेव्हाच आपल्याला करेक्ट उत्तर काढता येणार आहे. आता हा 12 आहे आणि हा 15 आहे. हा कर्ण 15 म्हणजे 225, 12चा वर्ग 144 राहतात 81. म्हणजे BC बरोबर, ही पूर्ण BC बरोबर काय आला? 9 आला. आता 9 BC बरोबर 9 आहे. CD फक्त आपल्याला विचारले प्रश्नामध्ये, CD विचारले म्हणजेच 9 मधून 5 गेले, राहिले 4. म्हणून याचं योग्य उत्तर आहे बी नंबर, करेक्ट आन्सर आहे. प्रश्न आवडला असेल तर फॉलो करायला विसरू नका. भूमितीचे हमखास आपले 10-12 प्रश्न असतात आणि ते सॉल्व्ह करायचे म्हटल्यानंतर पुंडे सरांचे क्लासेस उपलब्ध आहेत. ज्यांना क्लास करायचा आहे त्यांनी मला व्हॉट्सअपला क्लास म्हणून मेसेज करा. ऑफर ऍडमिशन आहे. फक्त 999 मध्ये तुम्हाला परीक्षेपर्यंत क्लास मिळणार आहे. जय महाराष्ट्र, धन्यवाद.